बघा, रिसेंटली त्याला आपण स्टार्ट केलं होतं क्रॉपिंग सिस्टम अँड पॅटर्न. सेकंड टॉपिक क्रॉपिंग सिस्टम अँड पॅटर्न. त्याच्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट बघितले. दोन इनिशियली बेसिक कन्सेप्ट बघितले, ऑपोजिट कन्सेप्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टिंग कल्टिवेशन, ऑल्सो कॉल्ड एज लँड रोटेशन, ऑल्सो कॉल्ड एज झुमिंग. त्याच्यामध्ये अजून काय बघितलं आपण, इट इज प्रॅक्टिस्ड इन नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ और नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लॅश ऑन बर्न ॲग्रिकल्चर. त्याच्यामध्ये आपण काय करतो की फॉरेस्ट लँड क्लिअर करतो, तिथे एकच क्रॉप इयर आफ्टर इयर लावतो, म्हणजे मोनोकल्चर करतो. आणि त्या प्लॉटची सॉइल प्रोडक्टिव्हिटी लॉस्ट झाल्यानंतर अजून फॉरेस्ट लँड आपण क्रिएट करतो, अजून सेम क्रॉप इयर आफ्टर इयर आपण ग्रो करतो. देन त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय, त्याच्यामध्ये क्रॉप हा फिक्स असतो, लँड इज रोटेटेड. देन अजून काय म्हणू शकतो आपण, दिस शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज झूम कल्टिवेशन. देन सेकंड कन्सेप्ट त्याच्या विरुद्ध क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशनमध्ये क्रॉप रोटेशन ही कम्प्लिटली ऑपोजिट कन्सेप्ट आहे कशाच्या, लँड रोटेशनच्या. त्याच्यामध्ये क्रॉप हा रोटेट केला जातो आणि लँड ही फिक्स असते. देन जर आपण कंपॅरिझन जर बघितलं शिफ्टिंग कल्टिवेशन आणि क्रॉप रोटेशनचं, तर शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये लँड इज रोटेटेड, क्रॉप इज फिक्स्ड. आणि क्रॉप रोटेशनमध्ये क्रॉप इज रोटेटेड, लँड इज फिक्स्ड. देन शिफ्टिंग कल्टिवेशनमुळे सॉइल इरोजन होतं आणि क्रॉप रोटेशनमुळे सॉइल इरोजन होत नाही. ॲक्च्युअलमध्ये सॉइलची प्रोडक्टिव्हिटी आणि फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते. देन शिफ्टिंग कल्टिवेशनमुळे सॉइल फर्टिलिटी किंवा प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती लॉस्ट होते आणि क्रॉप रोटेशनमुळे ती इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, हा डिफरन्स आहे दोन कन्सेप्ट मधला. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा इको फार्मिंग, म्हणजेच युअर ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे, ॲग्रो 248. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ऑल्सो कॉल्ड एज इको फार्मिंग. याच्यामध्ये बघा, the concept of sustainable agriculture has come up because yields from modern farming technique, it is modern commercial agriculture, reaching a plateau, and the environmental problems due to excessive use of chemicals and fertilizers and pesticides residue in food chain. बघा, the concept of sustainable agriculture has come up. Sustainable agriculture ची concept का आली, ठीक आहे, बिकॉज yield from modern farming technique, म्हणजे जे मॉडर्न फार्मिंग टेक्निक आपण बघतो किंवा मॉडर्न कमर्शियल ॲग्रिकल्चर आपण करतो, त्याच्यामुळे yield जे आहे, yield इज रिचिंग अ प्लेट्यू, म्हणजे पूर्ण सपाट होत चाललेलं आहे yield. ठीक आहे, काय व्हायलंय, yield जी आहे ती पूर्ण सपाट होत चाललेली आहे. सपाट होत चालली म्हणजे पूर्ण yield ढासळत चाललेली आहे. अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. तर अतिवापर जो आपण करतो फर्टिलायझरचा, केमिकल्सचा, त्याच्यामुळं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम क्रिएट होत चाललेले आहेत. अँड पेस्टिसाइड रेसिड्यू इन फूड चेन. फूड चेनमध्ये पेस्टिसाइड रेसिड्यू राहत चाललेले आहेत, विच इज harmful to human health as well as animal health. हे काय होतं, सिम्पल सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर का करायची, शाश्वत शेती का करायची, बिकॉज सध्याची जी मॉडर्न फार्मिंग आहे, मॉडर्न फार्मिंग टेक्नॉलॉजीज आहे, त्याच्यामुळं yield डिक्रीज होत चाललेली आहे, ॲज वेल एज एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होत चाललेले आहेत, ॲज वेल एज हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होत चाललेले आहेत. म्हणून आपण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करायचे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर मीन्स वॉट, शाश्वत शेती आपण म्हणतो. मीन्स अशी शेती करायची ज्याच्यामुळे भविष्यामध्ये हे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल राहतील याची गॅरंटी असेल, प्लस एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम कोणते क्रिएट होणार नाही, आणि जी फार्मिंग इको फ्रेंडली असेल, आणि सगळ्यात मेन इम्पॅक्ट ज्याचा नेचरवरती असेल, एन्व्हायरमेंटवरती असेल, अशी फार्मिंग म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आता आपण तीन फार्मिंग मधला डिफरन्स बघूया. बघा, पहिले आहे सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. सबसिस्टन्स मीन्स द ॲग्रिकल्चर विच इज डन टू फुलफिल दी फॅमिली नीड्स, म्हणजे फॅमिलीच्या गरजा कंप्लीट करण्यासाठी जी ॲग्रिकल्चर केली जाते तिला आपण म्हणतो सबसिस्टन्स. सबसिस्टन्स, ठीक आहे. सबसिस्टन्स मीन्स द ॲग्रिकल्चर ऑर द कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स डन फॉर फुलफिलिंग फॅमिली नीड्स, म्हणजे फॅमिलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे कल्टिवेशन केलं जातं, जे ॲग्रिकल्चर केले जाते, तिला आपण म्हणतो सबसिस्टन्स फार्मिंग.
किंवा सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. दॅट इज लो लेवल इक्विलिब्रियम. लो लेवल म्हणजे एकदम आपण त्याच्यामध्ये आपल्याला खूप यील्डची अपेक्षा नसते. जस्ट आपल्याला अपेक्षा कशाची असते की फॅमिलीच्या गरजा कंप्लीट झाल्या पाहिजेत. ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे बघा सबसिस्टन्स ॲग्रिकल्चरचा, टू सस्टेन लाईफ अँड फॅमिली नीड. जस्ट फॅमिलीच्या गरजा कंप्लीट करण्यासाठीची ॲग्रिकल्चर केली जाते. याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ इनपुट जे आहेत तो लो असतो. म्हणजे जे इनपुट आपण वापरतो सीड, फर्टिलायझर किंवा अदर इनपुट आपण वापरतो ते लो असतात आणि आउटपुट सुद्धा आपल्याला लो भेटतो त्याच्यामुळं. ठीक आहे. त्याच्या विरुद्ध दुसरी फार्मिंग कमर्शियल फार्मिंग. कमर्शियल फार्मिंग इज ठीक आहे पैसे कमवण्यासाठी केली जाणारी फार्मिंग. त्याच्यामध्ये हाय लेवल इक्विलिब्रियम असतं आणि हे कमर्शियल फार्मिंग आपण का करतो, टू ऑब्टेन हाय इन्कम. म्हणजे हाय इन्कम म्हणजे जास्तीत जास्त इन्कम भेटावं, उत्पन्न भेटावं म्हणून आपण ही फार्मिंग करत असतो. सो त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण इनपुट सुद्धा हाय वापरतो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सीड, फर्टिलायझर इनपुट आपण वापरतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला यील्ड सुद्धा भेटते, उत्पन्न सुद्धा भेटतं, हाय आउटपुट आपल्याला भेटतं. या कंपॅरिझनमध्ये जर तिसरे ॲग्रिकल्चर आपण बघितले, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, शाश्वत शेती, दॅट इज नॅचरल इक्विलिब्रियम किंवा इकॉलॉजिकल इक्विलिब्रियम. इथं कसं निसर्गाचा समतोल साधला जातो, पर्यावरणाचा समतोल साधला जातो इथं. ठीक आहे. सो याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इकॉलॉजिकल बॅलन्स. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर का करायची, तर पर्यावरणाचा विकास असं आहे, पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं याच्यामध्ये जे आपण इनपुट वापरतो ते कसे असतील, लो असतील, पण एन्व्हायरमेंटल बॅलन्स असल्यामुळं सॉइलची क्वालिटी, सॉइलची हेल्थ आपण इथं मेंटेन करतो. त्यामुळे आपल्याला आउटपुट जो आहे तो हाय भेटणार आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू हे 3 ॲग्रिकल्चर, ह्या तिन्हीपैकी सगळ्यात बेस्ट ॲग्रिकल्चर कोणते आहे, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. का, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चरमध्ये पण लो इनपुट वापरतो, लोच आउटपुट भेटतो. कमर्शियलमध्ये हाय इनपुट वापरतो, हायच आउटपुट भेटतो. पण सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असे ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी इनपुट वापरून जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ॲज कम्पेअर टू अदर टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इज दॅट फॉर्म ऑफ फार्मिंग, म्हणजे असा फॉर्म आहे फार्मिंगचा विच प्रोड्युसेस सफिशियंट फूड to meet the needs of present generation without eroding the ecological assets and productivity of life supporting systems of future generation. बघा, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा असा फॉर्म आहे फार्मिंगचा जो काय करतो, सफिशियंट फूड प्रोड्यूस करतो टू मीट द नीड्स ऑफ प्रेझेंट जनरेशन. म्हणजे सध्याचे जे जनरेशन आहे, सध्याची जी पिढी आहे त्यांच्या गरजा पूर्ण होतील किंवा त्यांना सफिशियंट फूड अवेलेबल होईल एवढं प्रोडक्शन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करतं. आणि त्याचसोबत विदाउट इरोडिंग द इकॉलॉजिकल ॲसेट, म्हणजे पर्यावरणाची हानी न करता आणि प्रोडक्टिव्हिटी ऑफ लाईफ सपोर्टिंग सिस्टीम, म्हणजे लाईफ सपोर्ट करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सिस्टीम नेचरमध्ये प्रेझेंट आहेत अशा सिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी न ढासळता काय हे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर काय करतं, सध्याचं जे जनरेशन आहे त्यांच्या गरजा पूर्ण करतं. म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर काय करतं, सध्याची जी पिढी आहे, सध्याचं जे जनरेशन आहे त्यांना सफिशियंट फूड अवेलेबल करून देतं विदाऊट इरोडिंग इकॉलॉजिकल ॲसेट, म्हणजे पर्यावरणाची हानी न करता आणि जी प्रोडक्टिव्हिटी डिक्रीज न करता लाईफ सपोर्टिंग सिस्टीमची. म्हणजे एवढं प्रोडक्शन करायचं, सफिशियंट प्रोडक्शन, की गरजा पण पूर्ण झाल्या पाहिजे, एन्व्हायरमेंटल बॅलन्स पण झाला पाहिजे आणि एन्व्हायरमेंटल कोणते प्रॉब्लेम पण नाही झाले पाहिजे आणि फ्युचर जनरेशनसाठी म्हणजे सस्टेनेबिलिटी उरली पाहिजे. फ्युचर जनरेशनसाठी जे रिसोर्सेस आहेत ते अवेलेबल असतील, याची शाश्वती, याची सस्टेनेबिलिटी आपल्याला पाहिजे. ठीक आहे. देन नॅचरल फार्मिंग इज अन एक्सलंट इलस्ट्रेशन ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती आपण जी करतो, ही नैसर्गिक शेती काय आहे, एक्सलंट उदाहरण आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचं. ठीक आहे. नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिकरित्या आपण जी शेती करतो ना, ती शेती काय आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे. शाश्वत शेतीचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे, नॅचरल फार्मिंग. देन इट इज ऑल्सो नोन ॲज इकॉलॉजिकल फार्मिंग. नॅचरल फार्मिंगलाच आपण इकॉलॉजिकल फार्मिंग म्हणतो, म्हणजेच आपण काय करतो, इथं इकॉलॉजीचा आपण विचार करतो. आणि इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इको फार्मिंग
और ऑर्गॅनिक फार्मिंग और परमॅकल्चर. ठीक आहे. बघा, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही कन्सेप्ट आहे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही कन्सेप्ट आहे. हिचा मेन उद्देश काय आहे, तर काय करायचं आपल्याला, फ्युचर जनरेशनसाठी रिसोर्सेस अवेलेबल ठेवायचे आहेत आपल्याला. एन्व्हायरमेंटल बॅलन्स आपल्याला साधायचे, इकॉलॉजिकल बॅलन्स आपल्याला साधायचे, आणि त्याचसोबत ज्या नीड्स असतील, ज्या गरजा असतील, त्या सुद्धा फुलफिल करायच्या. सो सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वती देणारं ॲग्रिकल्चर. आणि याच्यामध्ये खाली कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये खाली कन्सेप्ट आहे. त्या कोणत्या, नॅचरल फार्मिंग, देन इकॉलॉजिकल फार्मिंग, देन इको फार्मिंग, देन ऑर्गॅनिक फार्मिंग, अँड देन परमॅकल्चर. म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा एक पार्ट आहे हे. ठीक आहे. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे हे. कोण, नॅचरल फार्मिंग किंवा इकॉलॉजिकल फार्मिंग किंवा इको फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा परमॅकल्चर. या सगळ्या कन्सेप्ट सेम आहेत. सगळ्या कन्सेप्ट सेम आहेत. पण हे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही एक कन्सेप्ट आहे, आणि या कन्सेप्टचा एक पार्ट कोण आहे, नॅचरल फार्मिंग, इकॉलॉजिकल फार्मिंग, इको फार्मिंग, देन ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा परमॅकल्चर. ह्या सगळ्यांची नावं सेम आहेत. हे सगळे सेम आहे. ठीक आहे. देन इट इज कॉल्ड एज इको फार्मिंग. आता हिला आपण इको फार्मिंग का म्हणतो, बिकॉज इकॉलॉजिकल बॅलन्स इज गिवन इम्पॉर्टन्स. इको फार्मिंग का म्हणायचं किंवा इकॉलॉजिकल फार्मिंग का म्हणायचं, का तर इथं इकॉलॉजिकल बॅलन्सला, ठीक आहे, म्हणजे पर्यावरणीय संतुलन किंवा आपण म्हणतो इकॉलॉजीचा बॅलन्स राहायला पाहिजे, याला आपण महत्त्व देतो, याला आपण प्राईम इम्पॉर्टन्स देतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, इकॉलॉजिकल फार्मिंग. देन ऑर्गॅनिक फार्मिंग, बिकॉज ऑर्गॅनिक मॅटर इज द मेन सोर्स फॉर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता याच कन्सेप्टला ऑर्गॅनिक फार्मिंग का म्हणायचं, तर ह्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मॅटर यूज करतो. कशासाठी, न्यूट्रिएंट मॅनेजमेंटसाठी. म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. मी काय म्हणलं, नॅचरल फार्मिंगलाच आपण काय म्हणतो, नॅचरल फार्मिंगलाच आपण इकॉलॉजिकल फार्मिंग, इको फार्मिंग, परमॅकल्चर किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. पहिलं इको फार्मिंग का म्हणतो किंवा इकॉलॉजिकल फार्मिंग का म्हणतो, बिकॉज या फार्मिंगमध्ये आपण इकॉलॉजिकल बॅलन्सला आपण प्राईम इम्पॉर्टन्स देतो. ऑर्गॅनिक फार्मिंग का म्हणायचं, बिकॉज आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा प्राईम न्यूट्रिएंटचा सोर्स म्हणून यूज करतो. अँड देन बघा, इट इज अ सिस्टीम ऑफ कल्टिवेशन विथ यूज ऑफ मॅन्युअर. म्हणजे हे अशी सिस्टीम आहे कल्टिवेशनची ज्याच्यामध्ये आपण मॅन्युअर यूज करतो. क्रॉप रोटेशन ही कन्सेप्ट यूज करतो, म्हणजे आपण याच्यामध्ये वर्षभरामध्ये क्रॉप रोटेट करतो, लँड तीच असते. आणि मिनिमल टिलेज करतो. मिनिमल टिलेज म्हणजे काय, तर इथं आपण टिलेज ऑपरेशन अवॉइड करतो. अवॉइड करतो म्हणजे काय, समजा आपल्याला एक प्लफिंग, 2 हॅरोईंग, 3 होईंगची गरज असेल तर आपण इथं प्लफिंग करतो, हॅरोईंग केली तर करतो किंवा होईंग केली तर करतो. म्हणजे काय करतो आपण, समजा 5 ते 6 टिलेज ऑपरेशन जर आपल्याला लागणार असतील तर त्यातले आपण 1-2च टिलेज ऑपरेशन करतो. म्हणजे काय करतो, मिनिमल टिलेज, म्हणजे कमीत कमी टिलेज ऑपरेशन आपण करतो. ठीक आहे. म्हणजे ही अशी सिस्टीम आहे कल्टिवेशनची त्याच्यामध्ये मॅन्युअलचा यूज केला जातो, क्रॉप रोटेशनचा यूज केला जातो, आणि मिनिमल टिलेजचा सुद्धा यूज केला जातो. देन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ऑल्सो इन्व्हॉल्व्ह ॲग्रो फॉरेस्ट्री. ह्याच्यामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री सुद्धा आहे. ॲग्रो मीन्स ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट मीन्स फॉरेस्ट क्रॉप्स. ठीक आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री सुद्धा असते. म्हणजे काय, ॲग्रो मीन्स ॲग्रिकल्चरल क्रॉप्स आणि फॉरेस्ट मीन्स फॉरेस्ट क्रॉप्स. ठीक आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरल फॉरेस्ट क्रॉप्स सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि मल्टी लेवल कल्टिवेशन आहे. मल्टी लेवल म्हणजे सिंगल कल्टिवेशन आहे का, नाही, मल्टी लेवल कल्टिवेशन आहे. अँड इंटिग्रेटेड ॲनिमल हजबंड्री. इंटिग्रेटेड म्हणजे काय, इंटिग्रेटेडचा अर्थ कॉम्बिनेशन. इंटिग्रेटेड ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय हो, कॉम्बिनेशन. म्हणजे इथे फक्त आपण एक लाईफ स्टॉक पाळतो का, एक लाईफ स्टॉक रिअरिंग करतो का, नाही. किती लाईफ स्टॉक आपण पाळतो, किती, आपण पोल्ट्री पण पाळू शकतो, पोल्ट्री डॉमेस्टिकेशन पण करू शकतो आपण. देन त्याचसोबत आपण काय म्हणतो, कॅटल पण आपण डॉमेस्टिकेट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे लाईफ स्टॉक आहेत ते लाईफ स्टॉक आपण इंटिग्रेटेड कंबाइंड मॅनरमध्ये आपण काय करतो, ॲनिमल हजबंड्री आपण करत असतो. द टर्म सस्टेनेबिलिटी डिनोट्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ प्रोसेस. सस्टेनेबिलिटी म्हणजे काय,
तर एका प्रोसेसचे कॅरेक्टर दर्शवते हे. सस्टेनेबिलिटी टर्म जी आहे ती काय करते, एका प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवते दॅट कॅन बी मेंटेन्ड इनडेफिनेटली, जे आपण इनडेफिनेटली मेंटेन करू शकतो. अँड सस्टेनेबल यूज ऑफ sustainable use of system refers to making use of the system without impairing its capacity for renewable किंवा रिजनरेशन. ठीक आहे, आपण काय बघितलं, सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, सस्टेनेबिलिटी हे एका प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवतात आणि सस्टेनेबिलिटी रेफर्स टू सिस्टीम. ठीक आहे, अशी सिस्टीम जी काय करते, सिस्टीमचा वापर करते विदाउट इम्पेरिंग इट्स कॅपॅसिटी फॉर रिन्युअल किंवा रिजनरेशन. म्हणजे तिचा म्हणजे उत्पादन किंवा ती डबल काय झाली पाहिजे, प्रोड्यूस झाली पाहिजे. एवढी कॅपॅसिटी त्याच्या, म्हणजे ती कॅपॅसिटी जी आहे रिजनरेशनची, ती कॅपॅसिटी इम्पेअर न करता, ती कॅपॅसिटी डॅमेज न करता त्या सिस्टीमचा वापर करायचा. म्हणजे आपण सपोज आपण नॅचरल रिसोर्सेस आपण वापरतोय, फॉर एक्झाम्पल आपण सॉईल वापरतोय, तर त्या सॉईलचा असा वापर करायचा की त्या सॉईलची प्रोडक्टिव्हिटी किंवा फर्टिलिटी नंतर रिजनरेट झाली पाहिजे. त्या सॉईलचं रिजनरेट व्हायची कॅपॅसिटी, फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी रिजनरेट व्हायची कॅपॅसिटी जर आपण इम्पेअर केली, कॅपॅसिटीज त्याच्यामध्ये नाही ठेवली, तर त्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणू शकत नाही. ठीक आहे, सस्टेनेबिलिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की सॉईलचा असा वापर करायचा की ती सॉईल फ्युचरमध्ये तिची फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी रिजनरेट झाली पाहिजे, असा वापर करायचा. आणि असा वापर केला तरच आपण म्हणू शकतो की आपण सस्टेनेबिलिटी हा ऑब्जेक्टिव्ह आपण ठेवलेला आहे. ठीक आहे, सो हे काय होतं, शॉर्टमध्ये थोडक्यात होतं सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये अजून इलिस्ट्रेशन कोणते, नॅचरल फार्मिंग ऑल्सो कॉल्ड एज इकॉलॉजिकल फार्मिंग, ऑल्सो कॉल्ड एज इको फार्मिंग, ऑल्सो कॉल्ड एज ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑल्सो कॉल्ड एज पर्माकल्चर. ठीक आहे, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे क्रॉपिंग सिस्टीम. ठीक आहे, नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे क्रॉपिंग सिस्टीम. सिस्टीम मीन्स सेट ऑफ एलिमेंट्स और कंपोनेंट्स दॅट आर इंटररिलेटेड. सिस्टीम म्हणजे काय, सेट ऑफ कंपोनंटची सेट किंवा एलिमेंटचे सेट दॅट आर इंटररिलेटेड, जे एकमेकांशी संबंधित असतात. सिस्टीम म्हणजे काय, तर सेट ऑफ एलिमेंट किंवा कंपोनंट जे एकमेकांशी रिलेटेड असतात अँड इंटरॅक्टिंग अमंग देमसेल्स, जे एकमेकांसोबत काय करतात, म्हणजे इंटरॅक्ट करतात असे. सिस्टीम म्हणजे काय, सेट ऑफ एलिमेंट किंवा कंपोनंट जे इंटर रिलेटेड असतात आणि जे त्यांच्यामध्ये इंटरॅक्ट करतात. ठीक आहे, सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी क्रॉपिंग सिस्टीम, म्हणजे कुठल्याही क्रॉपिंग सिस्टीमचा उद्देश काय असतो, ऑब्जेक्टिव्ह काय असतो, इज इफिशियंट युटिलायझेशन ऑफ ऑल रिसोर्सेस. सगळे जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा योग्य वापर, इफिशियंट वापर करणं, हे प्रत्येक क्रॉपिंग सिस्टीमचा उद्देश असतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. कोणते रिसोर्सेस, लँड, वॉटर, सोलार रेडिएशन, देन मेंटेनिंग स्टेबिलिटी इन प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शन स्टेबल राहिलं पाहिजे, मग प्रोडक्शन सारखं बदललेलं नाही पाहिजे. अँड ऑप्टेनिंग हाय नेट रिटर्न्स, म्हणजे कुठलीही क्रॉपिंग सिस्टीम असू द्या, त्या क्रॉपिंग सिस्टीमचे मेन उद्देश काय असतात की सगळे रिसोर्सेस जे आहेत ते इफिशियंटली वापरायचे. देन आपल्या प्रोडक्शनमध्ये स्टेबिलिटी, ठीक आहे, स्थिरता असली पाहिजे, म्हणजे अचानक प्रोडक्शन वाढले ना अचानक कमी झाले असं नको. देन हायर नेट रिटर्न भेटले पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, म्हणजे प्रॉफिट आपल्याला जास्त भेटला पाहिजे. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह कुठल्याही क्रॉपिंग सिस्टीमचे असतात. The efficiency is measured by quantity of produce obtained per unit resource in a unit time. The efficiency म्हणजे काय म्हणतो आपण, क्वालिटी म्हणू शकतो इथं. इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी जी आहे ती आपण कशी मोजू शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला चांगले प्रोडक्शन भेटले, हे कशावरून मोजू शकतो आपण, बाय क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस, म्हणजे किती प्रोड्यूस आपण ऑब्टेन केलेला आहे पर युनिट रिसोर्स इन पर युनिट टाइम, म्हणजे युनिट रिसोर्स मधून आपण युनिट टाइम मध्ये किती क्वांटिटी प्रोडक्शन आपण केलेलं आहे त्याला आपण म्हणतो, त्याच्यावरून आपण इफिशियन्सी ठरवतो. फॉर एक्झाम्पल 100 किलो सीडनी मी काय केलेलं आहे, 200 किलो 100 किलो सीडनी मी समजा 200 क्विंटल व्हीट जर मी ग्रो केला असेल, तर त्याची इफिशियन्सी मी कशी ठरवणार, इफिशियन्सी माझी कशी ट्वाईस ऑफ इनपुट, म्हणजे दुप्पट आहे ना. समजा मी 100 किलो सीड वापरलं आणि मला फक्त 50 किलो एवढं प्रोडक्शन भेटलेलं आहे,
तर माझी इफिशियन्सी कशी आहे, इफिशियन्सी माझी कमी झाली, हाफ झालेलं आहे ना. सो इफिशियन्सी चांगली आहे का, नाही. म्हणजे जे तुम्ही इनपुट वापरताय पर युनिट टाइम, पर युनिट रिसोर्स, म्हणजे तो रिसोर्स त्या वेळेमध्ये किती प्रोडक्शन देतो, त्या प्रोडक्शनवरती तुम्ही काय करणार, तर त्या क्रॉपिंग सिस्टीमची इफिशियन्सी तुम्ही ठरवणार. ठीक आहे. देन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर. ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर मीन्स पारंपरिक शेती. The objective of traditional agriculture was to increase the production by 2 means. म्हणजे ज्यावेळेस पारंपरिक शेती केली जायची त्यावेळेस प्रोडक्शन वाढवण्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह होते, 2 उद्देश होते. ठीक आहे. ज्यावेळेस पारंपरिक शेती केली जायची त्यावेळेस प्रोडक्शन वाढवण्याचे 2 उद्देश होते. ते कोणते, बाय इन्क्रीजिंग एरिया ऑफ कल्टिवेशन, म्हणजे जास्तीत जास्त एरियामध्ये कल्टिवेशन करायचं, म्हणजे एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर करायची, एक्सटेन्सिव्ह फार्मिंग करायची. बघा तुम्हाला 2 कन्सेप्ट मी सांगितल्या होत्या, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह मध्ये आपण काय करतो, जमीन वाढवतो प्रोडक्शन वाढवण्यासाठी. समजा माझा 1 एकर प्लॉट असेल तर मी 2 एकर प्लॉट मध्ये कल्टिवेशन करून काय करणार, प्रोडक्शन वाढवणार. समजा माझा 2 एकर प्लॉट असेल तर मी 3 एकर प्लॉट वाढवून प्रोडक्शन वाढवणार. म्हणजे मी काय करणार, एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन करणार. एक्सटेंड म्हणजे लँड एक्सटेंड करणे, जमीन वाढवणे. जमीन वाढवून जे प्रोडक्शन मी वाढवलं त्या फार्मिंगला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन, एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. आणि इंटेन्सिव्ह म्हणजे काय, इन फॉर इनपुट. इंटेन्सिव्ह मध्ये इन फॉर इनपुट, म्हणजे मी काय करणार, आहे त्याच प्लॉटमध्ये इनपुट जास्त वाढवणार. मी आहे त्याच प्लॉटमध्ये इनपुट जास्त वाढवणार. इंटेन्सिव्ह मीन्स इनपुट जास्त वाढवणार. समजा मला 2 एकरचा प्लॉट असेल तर 2 एकरच्या प्लॉटमध्ये समजा मी अगोदर 100 किलो सीड वापरले असतील तर आता मी 200 किलो सीड वापरणार. आता समजा मी म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगत आहे, समजा मी फर्टिलायझर कमी वापरलं असेल तर मी फर्टिलायझर जास्त वापरणार. समजा मी 1 क्रॉप घेतला असेल तर मी 2 क्रॉपची इंटरक्रॉपिंग करणार. म्हणजे आहे त्याच जमिनीमध्ये, आहे त्याच प्लॉटमध्ये मी काय करणार, इनपुट वाढवणार आणि प्रोडक्शन वाढवणार. असे 2 टाईप आहेत फार्मिंगचे, एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर अँड इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर मीन्स एक्सटेंडिंग द लँड फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन. प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी लँड एक्सटेंड करायची. आणि इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर मीन्स इन्क्रीजिंग द इनपुट्स फॉर इन्क्रीजिंग प्रोडक्शन. प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी इनपुट इन्क्रीज करायचे आहे त्या जमिनीमध्ये. सो काय सांगितलं येतं बघा, की जी पारंपरिक शेती होती त्या पारंपरिक शेतीमध्ये प्रोडक्शन वाढवण्याचे 2 मार्ग होते. कोणते, बाय इन्क्रीजिंग एरिया ऑफ कल्टिवेशन, म्हणजे कल्टिवेशनचा एरिया वाढवायचा, म्हणजे एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर करायचे. आणि दुसरं आहे बाय इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी पर युनिट एरिया ऑफ द क्रॉप, म्हणजे त्या आपला जो प्लॉट आहे त्याच्यामधूनच त्या प्लॉटची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची. आधी समजा तिथे आपल्याला 20 क्विंटल एवढं प्रोडक्शन भेटत असेल तर आता आपल्याला तिथे 40 क्विंटल भेटायला पाहिजे. यासाठी आपण काय करायला पाहिजे, ते म्हणजे काय, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर. अशा 2 पद्धतीने आपण काय करू शकतो, आपलं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आपण वाढवू शकतो. आता नेक्स्ट काय म्हणाले, बट 2 more dimensions आर ॲडेड टू मॉडर्न ॲग्रिकल्चर. मॉडर्न ॲग्रिकल्चरमध्ये अजून 2 नवीन डायमेन्शन ॲड केले गेले. ते कोणते, टू इन्क्रीज द प्रोडक्शन पर युनिट टाइम, म्हणजे त्या पर युनिट टाइमला, ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर टाइमला प्रोडक्शन वाढलं पाहिजे. समजा मी आज इनपुट वापरले, आज मी कल्टिवेशन केले आणि 2 वर्षांनी प्रोडक्शन वाढते असं नको आहे. ठीक आहे, पर युनिट टाइमला प्रोडक्शन वाढलं पाहिजे. देन पर युनिट स्पेसला प्रोडक्शन वाढलं पाहिजे. ठीक आहे, हे 2 डायमेन्शन आहेत. देन बघा, इन ट्रेडिशनल क्रॉपिंग सिस्टीम, ट्रेडिशनल, कॉन्व्हेन्शनल, कल्चरल जे आहे, ट्रेडिशनल, कॉन्व्हेन्शनल, कल्चरल, तिन्हीचा अर्थ होतो पारंपरिक. ट्रेडिशनल, कॉन्व्हेन्शनल, कल्चरल या तिन्ही शब्दांचा अर्थ होतो पारंपरिक. सो इन ट्रेडिशनल क्रॉपिंग सिस्टीम, ठीक आहे, पारंपरिक क्रॉपिंग सिस्टीम मध्ये मिक्सचर्स अँड रोटेशन्स वेर डेव्हलप्ड बाय फार्मर्स over years of experience by trial and error to suit specific ecological and socio-economic conditions to attain yield stability. ठीक आहे, म्हणजे काय केलं जायचं की ट्रेडिशनल क्रॉपिंग सिस्टीम जे आहेत, पारंपरिक क्रॉपिंग सिस्टीम जे आहेत त्याच्यामध्ये मिक्सचर म्हणजे वेगवेगळे क्रॉप मिक्स करायचे आणि क्रॉपचे रोटेशन, म्हणजे आज मी राईस लावला तर उद्या वीट, परवा हे रोटेशन वेर डेव्हलप्ड बाय फार्मर्स ओव्हर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे कितीतरी वर्षांच्या अनुभवाने, ठीक आहे, कितीतरी वर्षाच्या अनुभवाने ते काय करायचे, मिक्सचर आणि रोटेशन ते बनवायचे स्वतः.
ठीक आहे. बाय ट्रायल अँड एरर मेथड. बाय ट्रायल अँड एरर मेथड म्हणजे काय, ते ट्राय करायचे, जर ते उगवलं तर ती क्रॉपिंग सिस्टीम बेस्ट होती, मिक्स्ड क्रॉपिंग आपण केली ती बेस्ट, आणि जर नाही उगवलं तर ती क्रॉपिंग सिस्टीम तिथंच सोडून द्यायची. असे ट्रायल आणि एरर मेथडनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स घेऊन फार्मरने काय केलं होतं, वेगवेगळ्या क्रॉपिंग सिस्टीम, वेगवेगळे मिक्सचर, वेगवेगळे क्रॉप रोटेशन तयार केले होते. कशासाठी, टू सूट स्पेसिफिक इकॉलॉजिकल अँड सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स टू अटेन इल्ड स्टेबिलिटी. म्हणजे तिथं जे इकॉलॉजिकल जे एन्व्हायरमेंट होतं किंवा सोशो इकॉनॉमिक ज्या कंडिशन होत्या, सामाजिक आर्थिक ज्या कंडिशन होत्या, त्यांना सूट करण्यासाठी फार्मर्सने काय केलं होतं, हे ट्रायल केले गेले होते. मिक्सचर किंवा रोटेशन बनवायचे, आणि त्याचा जो रिझल्ट चांगला असेल तर तो मिक्सचर किंवा तो रोटेशन अडॉप्ट केला जायचा, रिझल्ट चांगला नसेल तर ते डिलीट केलं जायचं. ठीक आहे. कशासाठी, इल्ड स्टेबिलिटी भेटावी म्हणून. ठीक आहे. उत्पन्नामध्ये स्थिरता भेटावी म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, व्हेरॅज मॉडर्न सायंटिफिक क्रॉपिंग सिस्टीम हॅज 3 पिलर्स. म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये फार्मर काय करायचं, वेगवेगळे मिक्सचर रोटेशन स्वतः तयार करायचं, आणि तो त्याचा अनुभव घेऊन त्याचं कल्टिवेशन करून तो स्वतः काय करायचा, ट्रायल आणि एरर मेथडनी कशाचं कल्टिवेशन केलं पाहिजे हे ठरवायचं. आता मॉडर्न सायंटिफिक क्रॉपिंग सिस्टीमचा जर विचार केला तर याच्यामध्ये 3 पिलर आहेत. मॉडर्न सायंटिफिक क्रॉपिंग सिस्टीममध्ये 3 गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्याच्यामध्ये पहिला आहे जिनोटाईप. आपल्या क्रॉपचं जिनोटाईप कसं आहे, जॉमेट्री ऑफ प्लांटिंग, म्हणजे आपण कसं जॉमेट्रीने प्लांटिंग करतो. आणि तिसरं आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. सो बघा, जिनोटाइप मीन्स जेनेटिक मेकअप ऑफ सीड. म्हणजे सीडच्या जेनेटिक मेकअप म्हणजे जिनोटाइप, म्हणजे जेनेटिकली सीड कशी बनलेली आहे. देन जॉमेट्री ऑफ प्लांटिंग. जॉमेट्री आपण बघितली ना, ठीक आहे. रॅन्डम प्लांटिंग असेल किंवा स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर प्लांटिंग आपण करतो. ठीक आहे. हेक्सागोनल आपण करतो. तर जॉमेट्री ऑफ प्लांटिंग कशी आहे, त्याच्यामध्ये शेप ऑफ प्लांटिंग पॅटर्न ऑन लँड सरफेस. म्हणजे लँड सरफेसवरती आपण कशा शेपमध्ये प्लांटिंग करतो. देन स्पेस ऑफ एरिया अवेलेबल फॉर इंडिव्हिज्युअल प्लांट. एका प्लांटला किती जागा अवेलेबल आहे हे सुद्धा आपण या जॉमेट्रीमध्ये कन्सिडर करतो. जॉमेट्री ऑफ प्लांटिंग मे बी सर्क्युलर. ती सर्क्युलर असू शकते, रेक्टँग्युलर असू शकते, स्क्वेअर टाईप असू शकते किंवा क्युबॉइडल असू शकते. ठीक आहे. इट इज इनडायरेक्टली रिलेटेड टू प्लांट पॉप्युलेशन. इनडायरेक्टली, डायरेक्टली अफेक्ट करत नाही, पण इनडायरेक्टली रिलेटेड असते. म्हणजे आपल्याकडे किती प्लांट पॉप्युलेशन आहे याच्यावरती आपण इनडायरेक्टली जॉमेट्री ठरवत असतो. आणि त्या जॉमेट्रीमध्ये आपण प्लांटिंग पॅटर्नचा शेप कसा आहे, देन एका प्लांटला किती जागा अवेलेबल आहे, त्या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो. क्युबॉइडल पॅटर्न ऑफ प्लांटिंग हॅज मॅक्झिमम प्लांट पॉप्युलेशन. जर आपण क्युबॉइडल प्लांटिंग जर आपण केली तर क्युबॉइडलमध्ये हायेस्ट प्लांट पॉप्युलेशन बसू शकते. ठीक आहे. आणि प्लांट पॉप्युलेशन मे बी डिफाईन्ड ॲज, प्लांट पॉप्युलेशन आपण काय म्हणायचं, कसं म्हणजे कसं डिफाईन करू शकतो. इट मे बी डिफाईन्ड ॲज साईज ऑफ एरिया अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल प्लांट. एका प्लांटला किती जागा अवेलेबल आहे, किती साईज अवेलेबल आहे, त्याच्यावरती प्लांट पॉप्युलेशन ठरते. आणि नंबर ऑफ प्लांट्स पर युनिट एरिया, म्हणजे त्या युनिट एरियाला किती प्लांट बसतात त्याच्यावरून आपण प्लांट पॉप्युलेशन काढू शकतो. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एका प्लांटला जेवढी जागा लागते, ठीक आहे, त्याच्यावरून आपण आपल्या प्लॉटमध्ये किती प्लांट बसू शकतात हे आपण काढू शकतो. ठीक आहे. समजा बघा, हा आपला प्लॉट आहे आणि एका लाईनमध्ये समजा 4 प्लांट बसू शकतात. ठीक आहे. 4 ते 5 बसू शकतात. त्यावरून आपण इकडचे काउंटिंग करू शकतो त्या साईज वरून. ठीक आहे. म्हणजे प्लांट पॉप्युलेशन म्हणजे काय, तर पर युनिट स्पेसला किती प्लांट बसू शकतात किंवा पर युनिट साईजला किती प्लांट बसू शकतात ह्याच्यावरून आपण प्लांट पॉप्युलेशन ठरवतो. आणि लास्ट पॉईंट आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. त्याच्यामध्ये सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस येतात. त्याच्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन रिक्वायर्ड सगळ्या ज्या प्रॅक्टिसेस लागतात त्या सगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ठीक आहे. देन बघा, फॉर दी क्रॉपिंग सिस्टीम मॅनेजमेंट इन्क्लूड्स. क्रॉपिंग सिस्टीमसाठी मॅनेजमेंटमध्ये काय काय असतं बघा. मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, टाईप अँड अरेंजमेंट ऑफ क्रॉप इन टाईम अँड स्पेस. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे टाईम आणि स्पेसमध्ये त्या क्रॉपचं टाईप आणि अरेंजमेंट करायची. देन चॉईस ऑफ व्हरायटी, कोणती व्हरायटी लावायची ते चूज करायचं. आणि मेथड ऑफ स्टँड इस्टॅब्लिशमेंट आणि पेस्ट मॅनेजमेंट अँड हार्वेस्ट. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटमध्ये येतात. बघा, आपण आज काय बघितलं, क्रॉप पॅटर्न, क्रॉपिंग सिस्टीम आणि फार्मिंग सिस्टीम या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. जसं आपण
शिफ्टिंग कल्टिवेशन आणि क्रॉप रोटेशन बघितली, तसेच क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग सिस्टम आणि फार्मिंग सिस्टम ह्या 3 महत्त्वाच्या आणि डिटेलमध्ये बघण्याच्या कन्सेप्ट आहेत. आणि नेक्स्ट मग आपलं क्रॉपिंग सिस्टमच आपलं स्टार्ट होतील डिरेक्टली. ठीक आहे. सो आज आपण काय बघितलं बघा, आज आपण सिम्पली काय बघितलं, क्रॉपिंग सिस्टम अँड पॅटर्न मध्ये आपण शिफ्टिंग कल्टिवेशन बघितली, क्रॉप रोटेशन कन्सेप्ट बघितली. देन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये आपण बघितली. सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही कन्सेप्ट आहे, त्याच्या अंडर नॅचरल फार्मिंग, इको फार्मिंग, इकॉलॉजिकल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग और पर्माकल्चर येतं. त्याच्यानंतर 3 टाईप ऑफ ॲग्रिकल्चर आपण बघितले आणि 3चा आपण डिफरन्स बघितला. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात बघा, की आपण सबसिस्टन्समध्ये किती इनपुट वापरतो, किती आउटपुट वापरतो, कमर्शियलमध्ये किती इनपुट वापरतो, किती आउटपुट वापरतो, सस्टेनेबलमध्ये किती इनपुट वापरतो, किती आउटपुट वापरतो. देन सस्टेनेबिलिटी डेफिनेशन लक्षात असू द्या. क्रॉपिंग सिस्टीम आपण बघितले. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, त्याचे डायमेन्शन काय होत्या. ट्रॅडिशनल फार्मर कशा मिक्सचर आणि रोटेशन तयार करायचा, आणि मॉडर्न फार्मर कसे क्रॉपिंग सिस्टीम आणि मिक्सचर किंवा क्रॉप रोटेशन बनवतो, तर 3 पिलरच्या बेसिसवरती. पहिल्यांदा त्या सीडचा जिनोटाइप बघितला जातो, मग त्या प्लांटिंगची जॉमेट्री बघितली जाते, आणि मग तिसरी गोष्ट की तिथे आपल्याला कसे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस करायचं आहे, या 3 गोष्टींचा विचार केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्रॉपिंग सिस्टम आणि क्रॉपिंग पॅटर्न याच्या छोट्याशा कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट बघूया. क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग सिस्टीम, फार्मिंग सिस्टीम, मिक्स्ड फार्मिंग, सोल फार्मिंग, क्रॉपिंग स्कीम आणि मोनोकल्चर. हे बघितल्यानंतर आपले टाईप ऑफ क्रॉपिंग सिस्टीम चालू होतील. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, त्याच्यामध्ये काय अडचण आहे,